नमस्कार, एसपी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आता बातमी पाहूया नैसर्गिक आपत्तीची। भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर, मुदखेड आणि भोकर तालुक्यात सोमवारी सायंकाळी तासी 60 ते 70 किलोमीटरच्या वेगाने तुफान वादळी वारा आणि तुरळक पाऊस सुरू झाला। या वादळी वाऱ्याने एका क्षणात शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या। यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गुरुवारी सकाळी अर्धापूर येथे भेट देण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले। यावेळी बोलताना ते म्हणाले, असं आहे की भोकर मतदारसंघातल्या अर्धापूर तालुक्यामध्ये जे वादळी वारं झालेलं आहे त्याच्यामुळे प्रचंड नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। विशेषतः अर्धापूर, मुदखेड आणि भोकरच्या काही भागामध्ये असं हे नुकसानीचं स्वरूप आहे। आपण पाहताय की ही केळी इथे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। केळीच्या बागा, झाडं उखडून पडलेली आहे। वाऱ्याचा वेगच एवढा प्रचंड प्रमाणात होता की हाताची आलेली केळीसुद्धा जमीनदोस्त झालेली आहे। त्यामुळे याची नुकसान भरपाई देण्याचा विषय आहे। काही ठिकाणी लोकांनी त्याचा विम्याचे पैसे भरलेत, पण काही ठिकाणी लोकांचा विम्याचा अनुभव चांगला नसल्यामुळे लोकांनी विम्याचे पैसे भरलेले नाहीत। हा एक नवीन प्रश्न समोर आहे। आणि त्याचबरोबर केळी जी बाहेर मार्केट चांगलं होतं ती अचानक हे आता पडलेली केळी कोणी घेणार नाही किंवा घेईल तर कमी पैशात घेईल, असंही दुहेरी नुकसान हे शेतकऱ्याचं दिसतंय मला। त्यामुळे आता काही भागामधून एक प्राथमिक अंदाज आपण घेत आहोत। शासनाने सर्वे सुरू केलेले आहेत, केळीच्या बागा आहेत त्याचंही सुरू आहे, इतरही पिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी सुरू आहे। तर ड्रोनच्या आधार घेऊनसुद्धा हे लवकर कसं करता येईल जिल्हाधिकाऱ्यांना मी बोललेलो आहे। महसूल मंत्र्यांचं आणि माझं आणि जिल्हाधिकारी तिघांचे कॉन्फरन्स कॉलवर आमचं बोलणं झालेलं आहे आणि तशा निर्देशही देण्यात आलेले आहेत। आज सायंकाळी कलेक्टरला मी जाणून आजचं जे काही माझी पाहणी येईल त्याच्यामधून जे काही निष्कर्ष किंवा लोकांच्या ज्या काही मागण्या आलेल्या आहेत समोर त्या मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलणार आहे आणि यातून अधिकाधिक कशी मदत आपल्याला शेतकऱ्याला देता येईल। कारण म्हणजे पावसापेक्षाही पाऊस नगण्य होता, पण पावसापेक्षा वारं तीव्रता होती आणि विम्याच्या निकषामध्ये वाराची तीव्रता असेल तरीसुद्धा विमा देण्याची तरतूद आहे। त्यामुळे आता ज्यांनी विमा काढला आहे त्यांना तर 100% मिळेलच, पण ज्यांनी विमा काढलेला नाही त्यांचा खरा प्रश्न आहे। तो सरकारने त्याच्यामध्ये काही निर्णय धोरणात्मक घेऊन त्यांनाही पैसे द्यावे लागतील। तर मला वाटतं की हे नैसर्गिक आपत्तीच आहे। आपल्याकडे हे तेलंगणा आणि या सगळ्या परिसरामध्ये जे वादळं वारं होतं आहे, कालसुद्धा पाऊस होता, परवासुद्धा काही प्रमाणात झालेला आहे। पावसाळा लवकर सुरू झाला, पण जे वारं जास्त जोरात आलेलं आहे त्यामुळे नुकसान झालेलं आहे। पावसाळ्यात अद्याप सुरू झालेलाच आहे। पावसात बघूया काय पुढे होतं। या नुकसान पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार रेणुकादास देवणीकर, तालुका कृषी अधिकारी विशाल बिराडे, संजय देवकांबळे, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी पंकज देशमुख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष योगेश हळदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजयराव देशमुख लहानकर आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एसपी न्यूज साठी रामराव भालेराव, नांदेड, अर्धापूर। प्रत्येकाला बांबू रवायचंच काम